लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, या महिलांना होणार अपात, सरकारने घेतला नवा निर्णय। महाराष्ट्र सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत 7 हप्ते जमा झाले असून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल। मात्र आता सरकारने योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। योजना सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने महिलांना याचा लाभ मिळत आहे, परंतु काही अपात्र महिलाही चुकीची माहिती देऊन हप्ते घेत असल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे आता सरकारने योजनेचे निकष अधिक कठोर करण्याचे ठरवले आहे आणि नव्या नियमांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे। या महिलांना मिळणार नाही पुढील हप्ते, सरकारची मोठी कारवाई। महाराष्ट्र सरकारने नुकतीच योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी स्क्रुटनी सुरू केली। त्यात असे आढळले की अनेक अशा महिला लाभ घेत आहेत, ज्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा त्या आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत। त्यामुळे सरकारने अशा अपात्र महिलांना त्वरित योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या कारवाईमुळे सुमारे 5 लाख महिलांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत। डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी महिलांना हप्ता मिळाला होता, मात्र जानेवारी 2025 मध्ये हा आकडा घटून 2.41 कोटींवर आला आहे। याचा अर्थ 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। KYC नसेल तर मिळणार नाही पुढील हप्ता। नवीन नियम लागू, महिलांना भविष्यातही लाभ मिळत राहावा यासाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे। जून 2025 पासून दरवर्षी महिलांना KYC न्यू योर कस्टमर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। 1 जून ते 1 जुलै दरम्यान लाभार्थ्यांना ई-KYC पूर्ण करणे अनिवार्य असेल। याशिवाय महिला जिवंत असल्याचा पुरावा लाईफ सर्टिफिकेट द्यावा लागेल। जे महिलांनी वेळेत KYC पूर्ण करणार नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही। हा नवा नियम लागू केल्यानंतर सरकारला बनावट लाभार्थी शोधण्यास आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यास मदत होईल। त्यामुळे पात्र महिलांनी 1 जून ते 1 जुलै दरम्यान आपले KYC अपडेट करणे गरजेचे आहे। योजनेअंतर्गत केले जाणारे गैरव्यवहार सरकारच्या रडारवर। योजनेच्या पुनरावलोकनादरम्यान सरकारला असे आढळले की अनेक महिलांनी चुकीची कागदपत्रे सादर करून लाभ घेतला आहे। काही महिलांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचे दाखवले, मात्र प्रत्यक्षात त्यांचे उत्पन्न जास्त होते। काही महिलांनी 2 वेगवेगळ्या नावांनी अर्ज करून दुहेरी लाभ घेतला। काही जणी इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असूनही या योजनेसाठी पात्र असल्याचा बनाव करत होत्या। या सर्व प्रकरणांमध्ये सरकार कठोर भूमिका घेत असून अशा महिलांना कायमस्वरूपी योजना बंद करण्यात येईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान। या बदलांवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की ही योजना केवळ गरजू आणि गरीब महिलांसाठी आहे। जर कोणी चुकीची माहिती देऊन लाभ घेत असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल। पात्र लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, त्यांना पुढील हप्ते मिळतच राहतील। तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास योजना बंद। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC बंधनकारक। 5 लाख महिलांना अपात्र ठरवले, सरकारने कडक कारवाई सुरू केली। फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाच्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी अति व्हायरल ला सबस्क्राइब करा।